पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी केली, पण महत्त्वाच्या षटकात त्यानं गोपाळ भट्टल अक्षय घाटवाला लागोपाठ बाद केलाय. फलंदाजी समोरच्यानं गेली होती. 29 धावा 13 चेंडू संख्येतनं पण कुठल्या होत्या, पण मॅच फसली होती एमएल जोस क्रिकेट संघासाठी. आणि हे श्रेय हे गोलंदाजाला द्यावं लागत आहे. आणि गोलंदाज या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो आदित्य वेरे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि स्पर्धेच्या माध्यमातून माझे तुळसगावचे माजी सरपंच सन्माननीय शंकर गारे यांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हा मान सन्मान केला तो या स्पर्धेच्या त्यावेळेला आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपण ऐकूया एक सुंदर आवाज. आमचे सर गुरुवर्य जोडले जात आहेत, सर समीर पांढरे. महत्त्वपूर्ण असा उपउपांत्य फेरीचा शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. उपांत्य फेरीत 3 तगडे संघ प्रवेश करतायत आणि त्या 3 तगड्या संघांच्या मांदियाळीत प्रवेश करणारा चौथा संघ कोण याची निश्चिती करणारा हा महत्त्वपूर्ण सामना. गोलंदाजी मार्कवर देवबाग क्रिकेट संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू हलकेच टोलवला जातोय. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेर धावेने दत्ता स्वतःचं खातं खोलतोय व पर्यायाने सातेरी मातोंड क्रिकेट संघाचं खातं हे खोललं जात आहे. पहिल्या चेंडूवर एकेर धावेने या ठिकाणी खातं खोललं जात आहे. अर्थातच मातोंड क्रिकेट संघाचा निर्धारित 5 षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश सज्ज होतोय. आज दर्शन बांदेकरची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवते, मात्र त्याच्या अनुपस्थितीत आपल्या संघाची धुरा आपल्या खांदे घेत रोशन धुरी व त्याचे सहकारी भिडताना दिसत आहेत. मितेश गोलंदाज सज्ज. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी होतोय. ज्या कामगिरीसाठी या ठिकाणी पाठवलं गेलं मातोंड संघाकडनं सलामीवीर म्हणून यशला तो सिद्धेश या ठिकाणी एक सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकारासाठी टोलवतोय. आपल्या आगमनाची वर्दी देतोय. प्रतिस्पर्धी संघाला सावध गतीचा इशारा घेण्यास तो प्रवृत्त करतोय. खेळ समाप्त होतोय 2 चेंडूंचा 5 धावा या धावफलकावर. अखेर टप्प्याचा चेंडू हलकेच कट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू लिडिंग एज घेतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. या ठिकाणी जो रस्ता आपण अनुभवतोय त्या रस्त्यावर एक गोवा पासिंगची गाडी अडकली आहे, त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणी येण्या जाण्यास या ठिकाणी विलंब होतोय. कृपया त्या वाहनधारकांना विनंती की आपली गाडी त्वरित बाजूला करायची आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश हा सज्ज. सबमरीन पद्धतीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अतिशय खाली राहतोय. या चेंडूचा अंदाज घेण्यास सिद्धेश हा पुरा कमी पडतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक बहुधा कृष्णा पाटकरच्याद्वारे पूर्ण व चेंडू निर्धाव हा गणला जातोय. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी आपण अनुभवतोय. मितेश याच्या माध्यमातून दर्शन बांदेकरच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मितेश गोलंदाजी करतोय. यष्टीरक्षकाची भूमिका यष्टीरक्षक विकी याच्याकडनं आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र स्वतःला सावरतोय. चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवला जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मोठ्या फटक्याचा नाद सोडून एकेर धावेसाठी चेंडू हलकेच टोलवला जातोय. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 6 धावांवर. प्राथमिक षटक प्रगतीपथावर बिनबाद 6 धावा. आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज मितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर फलंदाज तो दत्ता धुरी स्ट्राईकला. रिव्हर्स स्वीपचा देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप थर्डमॅनच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा तर पूर्णत्वास नेल्या. तिसरी धाव घेण्याचा इरादा. तिसऱ्या धावेमध्ये अडचणीत येऊ शकतो तो दत्ता. फेक येते नॉन स्ट्राईक यांच्या बाजूनं आणि अखेर तिसऱ्या पंचांची मदत ही धावचीतच्या निर्णयासाठी या ठिकाणी घेतली जाते. उजव्या यष्टीवरचा चेंडू होता. रिव्हर्स स्वीपचा बहारदार फटका. 2 धावा पूर्णत्वास नेल्या होत्या व तिसरी धाव घेण्याचा इरादा हा अखेर
यशस्वीतेत परावर्तित होतोय. दत्ताधुरीच्या खाती मिळत आहेत त्या 3 धावा, सातेरी मातोंड क्रिकेट संघाच्या खाती मिळत आहेत त्या 3 धावा. ज्या 3 धावाने प्राथमिक षटक समाप्त व पहिल्या षटकाच्या सांगतेकरीस बिनबाद 9 अशी सुरेख सुरुवात ही सातेरी मातोंड क्रिकेट संघाची प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. देवबाग संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सातेरी मातोंड क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजीसाठी या ठिकाणी बोलावलं जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, त्यानंतर सिद्धेशच्या माध्यमातून एक चौकार, सलग 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एकेरी धाव आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा अशा तब्बल 9 धावा प्राथमिक षटकात आपण पाहतोय. दुसरं षटक कुणा गोलंदाजाकडे सुपूर्द करावं यासाठी सल्ला मसलत होताना दिसतंय ती श्री स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आणि अखेर या ठिकाणी वर्णी लागते ती बहुधा विकी याची, जो यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत होता, यावेळी गोलंदाज म्हणून आपल्या समोर येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी विकी हा गोलंदाज सज्ज व समोर आहे फलंदाज तो दत्ताथुरी स्ट्राईकला. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू दोन्ही हात समान धरत आहेत. अनुभवी पंच कृष्णा उर्फ बापू टेमकर यांचे वाईचा इशारा येतोय. वाईच्या अतिरिक्त धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होते धावसंख्या, ते म्हणजे 10 धावा. नीटनेटकं आयोजन देखणं असं संयोजन या दुहेरी मिलापात आरवलीश्वर चषक 2024 दिमाखातरित्या या ठिकाणी आज अंतिम दिवसात या ठिकाणी पदार्पण करते. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका, जीव घेणा आत्मघातकी निर्णय दत्ताचा, आणि जो सापळा तैनात केला होता या ठिकाणी रोशन धुरे काहीसा वाईट राहिला होता. म्हणजे त्याला धड पहिल्या स्लिप मधील खेळाडू म्हणता येणार नाही, शॉर्ट थर्मॅन म्हणता येणार नाही, तर वायडिश गलीच्या दिशेनं तैनात राहिला होता स्वतः म्हणून तो रोशन धुरी. त्या रोशनच्या हाती झेल जातोय, झेल टिपला जातोय आणि गोलंदाज विकीला मिळतंय ते एकंदरीत पहिलं यश. चुकीचा निर्णय दत्ताचा रिव्हर्स स्वीपचा जीवावर बेततोय. झेलचित होऊन पहिल्या कडीच्या स्वरूपात दत्ता माघारी पोहोचतोय व दत्ता याची जागा करण्यासाठी धडाडीचा आक्रमक शैलीचा फलंदाज आफ्रिदी तुळसकर याची वर्णी ही मैदानावर लागते. अनपेक्षित निकाल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. खास करून पहिल्या सामन्यात विजयश्री संपादन केली, रेडी संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आरवली क्रिकेट संघ कमी धावसंख्येचा सामना अवघ्या एकेरी धावेने जिंकतो आणि या वर्षीच्या क्रिकेट मोसमात बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला राजाराम वॉरियर्स तळावडा संघ, ज्यात राजाराम वॉरियर्स तळावडा क्रिकेट संघाकडे अपेक्षा होत्या, मात्र तुळस क्रिकेट संघ MSRT हा निश्चितपणे आपल्या प्रतिभेला साजेशी अशी कामगिरी करतोय. ऐन मोक्याच्या क्षणी न डगमगता या ठिकाणी आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर सामना जिंकत तो उपांत्य फेरीत प्रवेश करतोय. विकी गोलंदाज सज्ज, आफ्रिदी तुळसकर चेंडू टोलवायचा होता तो एक्स्ट्रा कव्हरला, मात्र चेंडू लिडिंग एज घेतोय. चेंडू वाईडिश गलीला मार्गक्रमण करतोय. एकेरी धाव ही आफ्रिदीच्या खाते, ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 11 धावांवर एका कड्याच्या मोबदल्यात. मैदानावर थांबावं लागेल ते सिद्धेशला, कारण सिद्धेशकडे क्षमता मोठे फटके मारायचे, मोठ्या फटक्यांसोबतच एकेरीत दुहेरी धावांसाठी लिलाया चेंडूला मैदानामध्ये वळवायची क्षमता ही सिद्धेशच्या मनगटात. त्यामुळे सिद्धेशला शेवटपर्यंत थांबणं ही गरजेची बाब असेल सातेरी मातोंड क्रिकेट संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूनं सफलता प्राप्त होते विकीच्या खाते आणि सफलतेनं प्रेरित होऊन विकी गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. उजव्या यष्टीवरचा चेंडू मनगटी फटका, कलात्मक फटका टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लागला, एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव या ठिकाणी जीवावर बेतू शकली असती, मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेनं थोडीशी खराब वेग येते ती डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं, आणि त्याचाच फायदा घेत ज्या ठिकाणी अडचणीत येऊ शकला असता सिद्धेश, तो सिद्धेश 2 धावा या सहजगत्या पूर्ण करतोय, संघाला परावर्तित करतोय 13 धावांवर. तेरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 दिग्गज संघांचा आमने सामने मुकाबला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी होतोय. याही वेळी सुरेख असा मनगटी फटका, मनगटी फटक्याने चेंडू वळवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. परत एकदा
दुहेरी धाव, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण अनुभवतोय ते सातेरी मातोंड क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. ज्यावेळी मोठे फटके मारणं फलंदाजांसाठी जिकरीची बाब असते, त्यावेळी मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांसाठी चेंडू टोलवावा, क्षेत्ररक्षकांना चेंडूवर तुटून पडण्यासाठी प्रेरित करावं. आणि एकदा का क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास डगमगला तर दुहेरी धावेची संधी परिपूर्ण करायची या आवेगाशात खेळताना दिसतोय तो फलंदाज सिद्धेश. आणि सिद्धेशकडनं अशाच खेळीची अपेक्षा, कारण आक्रमकता आणि बचाव या दोन्ही तंत्रांचा तो सुरेखरित्या अवलंब करतोय. 15 धावा धावफलकावर एका कड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज विकी राईट अप ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे तो सिद्धेश. यावेळी उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू, हलकीच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास हा शॉर्ट दरम्यानला. यावेळी मात्र दुहेरी धावेच्या मोहजालात न अडकता एकेर धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज सिद्धेश. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 16 धावांवर. 16 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतोय, आपण अनुभवतोय आरवली गावची शान, आरवली गावची बाण असलेली मानाची प्रतिष्ठेची आरवलीश्वर चषक 2024 ही एक गाव एक संघ संकल्पनेतली स्पर्धा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आफ्रिदी तुळसकर टोलवतोय. चेंडू हा डीप मिड विकेटला जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं आगेकूच करतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेर धावेने षटक क्रमांक 2 हे संपुष्टात येतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त व 2 षटकांच्या सांगते एकेरी 17 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नीटनेटकं या ठिकाणी आयोजन देखणं, असं संयोजन, अतिशय बिनचूक अशी आकडेवारी या ठिकाणी आमचे मित्र गौरव रेडकर आणि थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहतोय. घर बसल्या या संपूर्ण मालिकेचा आस्वाद आपण अनुभवतोय आणि निश्चितपणे ही सुविधा उपलब्ध ज्यांच्या माध्यमातून झाली त्या सर्वांचे म्हणजे सन्माननीय जगन्नाथरावजी डोंगरे, त्यानंतर प्रमोद कावळे सर यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. कारण आपल्या अथक अशा परिश्रमांमुळे, आपल्या सहकार्यामुळे थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सादर करतोय. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावले. ते पारितोषिकांची खैरात करत पहिल्या फेरीच्या सामन्यापासून अंतिम दिवसापर्यंत प्रत्येक षटकाराला या स्पर्धेमध्ये NP बोअरवेल प्रीमियम षटकार म्हणून गौरवलं जात आहे. आणि या स्पर्धेतील प्रत्येक षटकाराला तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक NP बोअरवेलचे मालक सन्माननीय पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केलंय. आणि फलंदाजांच्या आक्रमकतेला पारितोषिकांच्या स्वरूपात ते गौरवतायत. कृपया खेळाडूंनी वेळ काढू धोरण अवलंबू नये. या ठिकाणी 20 मिनिटात आपल्याला 5व्या षटकाची सुरुवात करायची आहे. या गोष्टीकडे आपण भान ठेवायचं आहे. जर वेळ काढू धोरण आपण अवलंबलं तर पेनल्टीला आपण सामोरे जाऊ शकता. यापूर्वी एका सामन्यामध्ये आपण पेनल्टीमुळे काय घडतं याचा अनुभव घेतलाय. ती वेळ आपल्यावर येऊ देऊ नका अशी आग्रहाची कळकळीची विनंती दोन्ही संघांना. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. तिसरं षटक डावातील हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण याची वर्णी लागते व समोर आहे फलंदाज तो आफ्रिदी तुळसकर. स्ट्राईकला 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. किरण फुलरलेन पद्धतीचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका निर्धाव म्हणून गणला जातोय. झेलासाठी हलकीच दाद मागतोय. मात्र अनुभवी पंच किशोर भगत सांगतायत की हा पंप झेल निश्चितपणे तुझ्या हाती येतोय. त्यामुळे फलंदाजला धाव झेलची धोण्याचा कोणताही धोका उद्भवत नाही. 17 धावा धाव फलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, मोठा फटका टोलवायचा होता. परत एकदा शॉर्ट थर्मॅनचा खेळाडू रोशन बांदेकर आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवतोय. 18 सांघिक धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मोठे फटके आता अपेक्षित असतील ते आफ्रिदीकडनं, कारण आफ्रिदीमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारायचे. मात्र अभ्यास करतायत या मैदानावरचा तो म्हणजे श्री स्पोर्ट्स देवबाग संघ. कोणत्या खेळाडूला या ठिकाणी थोपवावं, कोणत्या खेळाडूंसमोर या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा काढण्यासाठी संकट उभं करावं, या गृहरचनेनं गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या विभागात अग्रेसर कामगिरी. फटका सरळ जातोय शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हाती. स्वतःवर सिद्धेश हा नाराज दिसतोय. नाराजी अपेक्षित आहे कारण सिद्धेशला मैदानावर थांबणं गरजेची बाब होती मातोंड क्रिकेट संघासाठी. मात्र धावांचा वेग काहीसा मंदावलाय आणि हा मंदावलेला धावांचा वेग अतिरिक्त दबाव आणतोय तो सिद्धेशवर. आणि त्या दबावाला हकनाक बळी पडत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये गोलंदाज अर्थातच या ठिकाणी किरण याच्या गोलंदाजीवर ती दुसरी शिकार म्हणून सिद्धेश हा माघारी परततोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर डीजे.
ची वर्णी मैदानावर लागते. गोलंदाजी मार्कवर किरण रायटम ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. काहीच्या आडव्या बॅटनं या ठिकाणी स्वतःसाठी जागा निर्माण करून डीप फाईन लेगला चेंडू टोलवायचा प्रयत्न झाला होता, मात्र परत एकदा संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव खंडला जातोय. 18 धावा धाव फलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक डावातील प्रगतीपथावर गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवर या षटकातील पुढील म्हणजे चौथा चेंडू फेकण्यासाठी हा सज्ज होतोय. याही वेळी गती परिवर्तनाचा चेंडू आल्या आल्या मोठा फटका मारायचा काही प्रयत्न करतोय, मात्र धावांची गती ही निश्चितपणे दडपण आणते मातोंड संघावर आणि या दडपणाला बळी पडत या ठिकाणी परत एकदा चेंडू निर्धाव गणला जातोय. कंजूसी षटकाच्या सांगतेसाठी सज्ज होतोय गोलंदाज किरण आपल्या गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू पूलचा फटका तोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो मिडॉन क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑन वरनं खेळाडू चेंडूवर पोहोचतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. केवळ 2 धावा खर्च करणारं, 1 सफलता प्राप्त करणारं, मातोंड संघांच्या फलंदाजांचा अपेक्षा भंग करणारं असं षटक गोलंदाज या ठिकाणी किरण याच्या करवी समाप्त. 3 षटकांच्या सांगते केलीस 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल होतोय. ज्यानं गोलंदाजीची सुरुवात केली होती तो उंचपुरा गोलंदाज मितेश परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय या डावातील चौथं षटक फेकण्यासाठी आणि निश्चितपणे सामोरा जाईल. साहिल हा फलंदाज स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा आफ्रिदी. दोन्ही फलंदाजांना जोखीम ही घ्यावी लागेल, कारण या मैदानाचा विचार केल्यास 40 ते 45 धावा आपल्याकडनं अपेक्षित असतील आणि हा अपेक्षित धावफलक गाठायचा असेल तर अतिरिक्त जोखीम घेणं ही अनिवार्य बाब असेल फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश बांदेकर सज्ज. ओव्हरपीच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहतोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक आपल्या मागे जातोय. सुरेख असा झेल टिपतोय आणि साहिलच्या खेळीला पूर्ण विराम मिळत या ठिकाणी सफलता प्राप्त होते गोलंदाज मितेश याच्या नावी. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 19 धावा, 3 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. असा चषक NP बोरवेलचे मालक सन्माननीय पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केले आहे. द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक तब्बल 25,000 रुपये सन्माननीय श्री दिगंबर राजाराम आर्लेकर यांनी पुरस्कृत केलेलं व आकर्षक असा द्वितीय क्रमांकासाठी चषक NP बोरवेलचे मालक पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केला आहे. तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी राजू पोल्ट्री फॉर्मचे मालक सन्माननीय रिक्की नेमन यांचकडनं आकर्षक असा चषक या ठिकाणी पुरस्कृत केला आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी तन्वी ऑटो गॅरेजचे मालक मंगेश मालजेकर यांचकडनं आकर्षक असा चषक, तर प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक असं टी शर्ट हे NP बोरवेलचे मालक पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केले आहे. अशा पारितोषिकांची खैरात असलेली क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. गोलंदाज मितेश बांदेकर हा सज्ज. आल्या आल्या या ठिकाणी चेंडूवर लक्ष न केंद्रित करता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज काशी परब करतोय. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. निर्धाव चेंडूसह धावसंख्या 19 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. मितेश बांदेकर आज दर्शन बांदेकरच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी टिच्चून मारा करतोय. प्रकर्षाने त्याची अनुपस्थिती काही जाणवत नाही देवबाग संघाला. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय तो मितेश, झेल टिपतोय. काशीला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. चौथा हादरा मातोंड क्रिकेट संघाला. नाममात्र 19 धावा धावफलकावर. परत एकदा आपण पारितोषिकांकडे वळूया. या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीरासाठी आकर्षक असा चषक सन्माननीय दिनेश अमृत बाकर यांनी पुरस्कृत केला आहे. तसेच संजना नाईक मॅडम यांच्याकडनं आकर्षक अशी भेटवस्तू या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी कैलासवासी बाळू सावंत यांचे स्मरणार्थ मनीष सावंत यांच्याकडनं या ठिकाणी आकर्षक चषक व बर्डे हार्डवेअरचे मालक साईश बर्डे यांच्याकडनं आकर्षक अशी भेटवस्तू. तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शिवम ऑटो गॅरेजचे मालक सन्माननीय सिद्धेश शर्मळकर यांच्याकडनं आकर्षक असा चषक व बर्डे हार्डवेअरचे मालक साईश बर्डे यांच्याकडनं आकर्षक अशी भेटवस्तू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी संजय लाडोबा बाकर यांच्याकडनं आकर्षक असा चषक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आला आहे. तर यूट्यूब लाईव्ह जे आपण पाहतोय ते सन्माननीय जगन्नाथ गोपाळ डोंगरे व सन्माननीय प्रमोद कावळे सर यांच्याकडनं पुरस्कृत असलेलं साऊंड सिस्टीम अतिशय सुरेख अशी सन्माननीय निलेशजी पोळजी यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहेत. तर या स्पर्धेमध्ये जे चेंडू लागतील ते सर्व चेंडू प्रियांश दीपक सावंत यांनी पुरस्कृत केले आहे.
टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू परत एकदा क्षेत्ररक्षकाच्या हाती, मैदानावर यायचं, आपल्या नावाची दखल घ्यायला लावायची, बाद व्हायचं, मैदानाच्या बाहेर जायचं. पहिला गडी बाद झाला होता सांघिक 10 धावसंख्येवर, दुसरा गडी बाद झाला होता सांघिक 18 धावांवर व तिसरा, चौथा आणि 5वा गडी बाद होतोय तो अर्थातच या ठिकाणी 19 या धावसंख्येवर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी सन्मान चिन्ह या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहे ती आरवलीश्वर आरवली संघाकडनं, तर प्रत्येक संघासाठी सन्मान चिन्ह सन्मान्य श्री गौरव रेडकर ज्या स्कोररची भूमिका पार पाडत आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहे. म्हणजे निश्चितपणे आरवली गावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारी ही क्रिकेट स्पर्धा, आणि ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी ठरविण्यासाठी आरवलीच्या सुजाण नागरिकांनी या ठिकाणी खारीचा वाटा उचललाय आणि त्यांच्या अथक अशा परिश्रमातनं, त्यांच्या कल्पनेतनं एक भव्य दिव्य अशी एक गाव एक संघ या संकल्पनेतली क्रिकेट स्पर्धा आरवलीच्या भव्य दिव्य अशा टेंबवाडीच्या मैदानावरनं आपण अनुभवतोय. त्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस व अंतिम दिवशी शेवटचा उपउपांत्य फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना हा श्रीदेवी सातेरी मातोंड विरुद्ध श्री स्पोर्ट्स देवबाग या दोन संघादरम्यान. 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3, 4 हे प्रगतीपथावर. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता गोलंदाज मितेश हा घेतोय. पर एकदा मितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र फटका निघतोय तो एक्स्ट्रा कव्हर रिजनला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. त्या ठिकाणी फंबल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास नेल्या जात आहेत. या दुहेर धावेने धावफलक बदलतोय. बराच वेळ पूर्णविराम 19 या धावसंख्येवर मिळाला होता, त्याला काही अंशी गती मिळते. 21 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. कृष्णा पाटकर अनुभवी असा खेळाडू, गेली 2 दशकं क्रिकेटची अविरत सेवा करतोय. तो कृष्णा पाटकर खेळण्यासाठी सज्ज. ओव्हरपिच पदायचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी बांदेकर झेल टिपतोय व एका गगनचुंबी फटक्याने या ठिकाणी षटकार मिळवावा, संघासाठी 6 मौलिक धावांचं योगदान द्यावं हा इरादा कृष्णा पाटकरचा अपुरा राहतो. गॉट द एलिव्हेशन बट नॉट द डिस्टन्स, म्हणजे चेंडूने जरूर उंची गाठली होती, मात्र जरूर उंची गाठताना यशस्वी अंतर जे कापायचं होतं ते अंतर सीमारेषेचं चेंडू कापत नाही. क्रिकेटच्या परिभाषेत त्याला गॉट द एलिव्हेशन नॉट द डिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि तेच अपुरे प्रयत्न कृष्णा पाटकरला 6व्या गडीच्या स्वरूपात सांघिक 21 अशा धावसंख्येवर माघारी परतवत आहेत. 21 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. निश्चितपणे कालपासून क्रिकेट रसिकांचं मनोरंजन होत आहे आणि त्या क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी आमचे मित्र दाजी कुडव हे आज सकाळपासून या ठिकाणी उपस्थित. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. डावातील शेवटचं षटक असेल. गोलंदाज येतोय तो आदित्य पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं समोर आहे तो आफ्रिदी तुळसकर. फटका कुठे टोलवायचा होता, चेंडू कुठे जातोय याचा थांग पत्ता लागत नाही. आणि याला कारणीभूत म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेली जी कामगिरी, त्या कामगिरीनं निश्चितपणे काहीसा मागे सरकतोय तो सातेरी मातोंड क्रिकेट संघ. 21 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण आजमावतोय. त्या 6 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य सज्ज. यावेळी आफ्रिदी या ठिकाणी पायांची कोणतीही हालचाल न करता केवळ मोठा फटका मारायचा या इराद्यानं प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र मित्र हो, आपण क्रिकेट खेळ खेळता तो एवढा सोपा नव्हे. ज्यावेळी आपल्याकडनं मोठा फटका अपेक्षित असतो त्या मोठ्या फटक्याला आपल्या पायाचं पददालित्य अपेक्षित असतं आणि ते पददालित्य आपण वापरू न शकल्याने या ठिकाणी वारंवार चेंडू निर्धाव गणले जात आहेत. यावेळी सरळ चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. हाराकिरी क्षेत्ररक्षकाची पहा. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव मिळू शकली असती त्या ठिकाणी कचखाऊ असं क्षेत्ररक्षण श्री स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाचं आपल्या समोर दिसतंय. क्रिकेटमध्ये जे दृश्य आम्ही वारंवार देवबाग संघाकडनं पाहत नाही, मात्र अनपेक्षित जे होतं ते या ठिकाणी मैदानावर सादर होत आहे. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा आफ्रिदीला मिळत आहेत. ज्या चौकारनं सांघिक धावफलक 25 वर जाऊन पोहोचतोय. 25 धावा. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका. यावेळी डीप विकेट क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव धोक्याची आफ्रिदी तुळसकरला 7व्या गड्याच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. 26 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडूंचा अजूनही खेळ हा बाकी.
या ठिकाणी मैदानावर 26 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत ते 7. निश्चितपणे आजचा दिवस हा सोनियाचा दिवस आमच्यासाठी असेल, कारण एकेकाळी समालोचक मित्र म्हणून ज्यांनी आमच्या बाजूला बसून या ठिकाणी आमच्या समवेत अनेकदा समालोचन केलं ते आज आमचे मित्र शंकर घारे यांची उपस्थिती आजच्या दिवशी आम्हाला लाभते. आम्हाला त्यांच्या समवेत या ठिकाणी राहण्याचा योग मिळतोय आणि हा दुर्मिळ योगायोग जुळून आलाय तो श्रीदेव आरवली चषक 2024च्या निमित्तानं 26 धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात. सव्वीस धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज छोट्या चणीचा बिट्टू याची वर्णी ही लागते. समोर गोलंदाज तो आदित्य स्ट्राईकला 27 धावा. उजव्या यष्टीच्या चेंडू बराच बाहेर जातोय. मर्यादेचं उल्लंघन चेंडू केल्याने दोन्ही हा समांतर करत वाईचा इशारा अनुभवी पंच किशोर भगत यांच्या माध्यमातून एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 28 धावांवर. 28 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात. एकेरी धावेसाठी अक्षरशः संघर्ष सुरू आहे तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजांचा मैदानावर. प्रदीप आदित्य सज्जा, यावेळी चेंडू इनसाइड एजने जातोय तो शॉर्ट फाईन लेगला. रोशन धुरे आपल्या माफ करा या ठिकाणी देवबाग संघाचा क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करणारा वॅटसन हा आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 28 धावांवर. 5व्या षटकाला पूर्णविराम देणारा अपेक्षित चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर आहे फलंदाज तो अर्थातच या ठिकाणी डावखुऱ्या हाताचा देवदास. देवदास हा नवीन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये देखण्या फटका, मात्र चेंडूचा प्रवास हा सीमारेषेच्या पलीकडे होऊ शकला असता. त्या ठिकाणी देवबाग क्रिकेट संघाकडनं एक अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि या अप्रतिम अशा क्षेत्ररक्षणामुळे या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे जो चेंडू षटकारासाठी जाऊ पाहत होता त्याला रोखत धावचीच्या स्वरूपात फलंदाजला जखडलं जात आहे. मात्र खातर जमा करण्यासाठी पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. चेंडू अडवताना क्षेत्ररक्षकाचा तोल या ठिकाणी गेलाय की नाही यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय. या ठिकाणी निश्चितपणे षटकार संभाव्य रोखला जातोय, म्हणजे केवळ एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक स्थिरावला जातोय. तो अर्थातच या ठिकाणी 29 धावांवर 30 धावांचं आव्हान या ठिकाणी विजयासाठी ही श्री स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाला. मित्र हो, सिंधुदुर्ग जिल्हा हा अक्षरशः क्रिकेटच्या या ठिकाणी पावसात न्हावून निघतोय आणि याच क्रिकेटच्या मोसमात या ठिकाणी नजीकच सावंतवाडी तालुक्यातील 3 किलोमीटरवर असलेली 2 गावं, एक म्हणजे तिरोडा येथे 10, 11 व 12 एप्रिल या 3 दिवशी भव्य दिव्य अशी एक गाव एक संघ या संकल्पनेतनी क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर होणार आहे. ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 44,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये. तरी जे स्पर्धक संघ या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छितील त्यांनी संपर्क साधायचा आहे. आणि ती स्पर्धा झाल्यानंतर आजगाव गावची मानाची प्रतिष्ठेची अशी क्रिकेट स्पर्धा, ती म्हणजे वेताळेश्वर मित्रमंडळ आजगाव व भोमवाडी ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य अशी एक गाव एक संघ या संकल्पनेतली क्रिकेट स्पर्धा 22, 23 व 24 एप्रिल या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे आजगाव भोमवाडी येथे. ज्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तब्बल 55,000 रुपये व आकर्षक असा चषक, द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 30,000 रुपये व आकर्षक असा चषक व उपांत्य फेरीतील पराभूत क्रिकेट संघांना प्रत्येकी 5,000 रुपये, तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मालिकावीर, अंतिम सामनावीर, प्रत्येक सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या विभागात कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरवलं जाणार आहे. अशी मानाची प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा ही 22, 23, 24 एप्रिल या कालावधीमध्ये नजीकच्याच आजगाव भोमवाडी या मैदानावर संपन्न होणार आहे. केवळ 16 संघांसाठीच प्रवेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे मित्रहो, घाई करा. जे स्पर्धक संघ या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छित असतील त्यांनी संपर्क समालोचन कक्षाकडे सादर करायचा आहे आणि या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करायचं आहे. 22, 23 आणि 24 एप्रिल या कालावधीमध्ये 55,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रिकेट स्पर्धा. 30 धावांचं आव्हान विजयासाठी या ठिकाणी श्री स्पोर्ट्स देवबाग संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ कोण याची निश्चिती करण्यासाठी आणि या सामन्याचा लेखाजोखा सादर करण्यासाठी आपल्या समोर आमचे सहकारी अक्षय धुरे.
हॅलो, दरम्यान विनंती राहील, हंसिका स्पोर्ट रेडी संघ संघनायक, एम एस साठी तुळस संघनायक, आरुलशूर आरुली संघनायक, या तिन्ही संघनायकांनी कृपया कॉम्बॉक्स पाशी यायचं आहे लवकरात लवकर. हंसिका स्पोर्ट रेडी संघनायक, एम एस साठी तुळस संघनायक आणि आरुलशूर आरुली रेडी, आरुलशूर आरुली संघनायक यांनी कॉम्बॉक्स पाशी यायचं आहे. हंसिका स्पोर्ट रेडी संघनायक, आरुलशूर आरुली संघनायक आणि एम एस साठी तुळस संघनायक कृपया लवकरात लवकर कॉम्बॉक्स पाशी यायचं आहे. इथे लॉस पार पाडणार येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर कॉम्बॉक्स पाशी यायचं आहे. सेमीफायनल साठी लॉट्स इथे पाडले जाणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. इसी बीच मुकाबला शुरू होता. 30 रन जीत से बिल्कुल जीतने के लिए 30 रनों की जरूरत. गॉडविन स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइक के ऊपर नितिन और गेंदबाजी मार्ग के ऊपर कृष्णा. 30 रनों का टारगेट मैदान के बीच में. सीमित 5 ओवर का मुकाबला और पावर प्ले का पहला ओवर लेकर बिल्कुल गेंदबाजी मार्ग के ऊपर कृष्णा. दूसरी गेंद यहाँ पर घुमाया गेंद को बिल्कुल स्क्वायर लेकर फाइन लेके ऊपर से गेंद सी मारे का पार 6 रनों के लिए. एनपी बॉबल छक्का. दूसरे गेंद के ऊपर डीजे. एम एस तुळस संघ संघनायक कृपया कॉम्बॉक्स मध्ये. फिर से एक बार यह गेंद बिल्कुल बिंदी निकलने का प्रयास था, लेकिन लॉन्ग स्टॉप के नजर में यहाँ पर गेंद निकलती हुई सिंगल रन मुकम्मल. सिंगल के तहत पारी का स्कोर 7 रनों के ऊपर निकलता हुआ. बिल्कुल 30 रनों का टारगेट है मैदान के बीच में. कृष्णा की गेंदबाजी बिल्कुल दूसरे गेंद को बहुत ही बढ़िया स्ट्रोक लगा था 6 रनों के लिए, लेकिन उसके बाद अब मात्र नितिन बांधेकर स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे. राइट हैंडर बल्लेबाज है, ताबड़तोड़ वाले बल्लेबाज, विस्फोटक वाले बल्लेबाज है, लेकिन यह गेंद बिल्कुल लाजवाब तरीके से फील्ड की गई. बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 30 गेंदों में 30 रन यह टारगेट मैदान के बीच में सेट किया गया. फिर एक बार कवर के रीजन में बेहतरीन फील्डिंग यहाँ पर सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज. 8 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर. क्वार्टर फाइनल का ये आखिरी मुकाबला सीरीज फुट देवबाग वर्सेस एमएसआरटी तुळस के बीच में चलेगा. बिल्कुल आज दर्शन बांधेकर की कमी, लेकिन इस बीच उड़ाया गेंद को बिल्कुल स्क्वायर लेग के ऊपर से गेंद. 1 बॉल वहां पर आउटफील्ड का फायदा मिलता हुआ गेंदबाजी करते हुए टीम को, और यहाँ पर दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. 2 रनों के तहत बिल्कुल एमएसआरटी तुळस वर्सेस आरोलशोर आरोली, ये पहला सेमीफाइनल का मुकाबला. और दूसरा मुकाबला हंसिका स्पोर्ट रेडी, और इस मुकाबले में जो जीत दर्ज करती है टीम उनके साथ खेला जाएगा. पहले ओवर का खेल हुआ समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. बिल्कुल 20 रन की जरूरत है जीतने के लिए. आने वाली 24 गेंदों में 24 गेंदे 20 रन, यह जीत का इक्वेशन. गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन दत्ता आएंगे. गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर की दाई ओर से गेंदबाजी दत्ता की, खुद कप्तान, खुद आइकॉन प्लेयर, और सामने नितिन बांदेकर. फिर एक बार कारपेट के सारे खेला हुआ स्ट्रोक बिल्कुल कवर के रिजल्ट में सिंगल रन मुकम्मल करेंगे. दूसरे रन का प्रयास रहेगा, और यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज. 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा. 12 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर.
12 रन स्कोर कार्ड के ऊपर। हल्के हाथ से सम्मान देने का प्रयास, लेकिन गेंद पिटने के बाद अंदर की तरफ आती हुई बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद बेंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। 12 रन बन चुके हैं। 30 रनों का टारगेट है मैदान के बीच में। सातेरी महत्वपूर्ण टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का न्योता मिला और गेंदबाजी ने बिल्कुल लाजवाब गेंदबाजी रही। सीसपोर्ट देवबाग टीम की इस पे कारपेट के सारे खिलवाड़ स्ट्रोक सिंगल रन मुकम्मल करेंगे। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब यहाँ पर गेंदबाजी कहीं ना कहीं बांध के रखने की कोशिश, क्योंकि जानते लो स्कोरिंग मुकाबला है, लेकिन कहीं ना कहीं सटीक गेंदबाजी अगर होती है 2-3 विकेट चटकाते तो बिल्कुल आखिर में मजा आ सकता है। लेकिन यहाँ पर देखो सिंगल रन फिर एक बार मुकम्मल करेंगे। सिंगल के तहत 14 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी 2 गेंदों का खेल बाकी। दूसरे ओवर का शांत क्रिकेट, एक लो स्कोरिंग मुकाबला मैदान के बीच में चलता हुआ। फिर एक बार डिफेंसिव स्ट्रोक, सिंगल रन मुकम्मल। सिंगल टेबल से बिल्कुल काम बन रहा है मैदान में। बीच बीच में एक आध बड़ी शॉट की तलाश जरूर करेंगे, लेकिन लो स्कोरिंग मुकाबला है। सिंगल डबल से अंजाम देना जानते हैं बिल्कुल। अगर बात की जाए तो गॉडविल और नितिन, ये दोनों जोड़े मैदान के बीच में। और इसी बीच फिर एक बार दत्ता चले। यह गेंद बिल्कुल आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास था, लेकिन बल्ले के पर चढ़ी नहीं गेंद। गेंद फिर एक बार विकेट कीपर के दस्ताने में। बिंदी गेंद की समाप्ति। फिर एक बार स्कोर कार्ड रुका हुआ बिल्कुल 15 रनों के ऊपर। 12 गेंदों का खेल हुआ समाप्त हुआ। लगभग 15 रन, यानी कि आधा फैसला यहाँ पर तय किया है 12 गेंदों के ऊपर। आने वाली 18 गेंदे और 15 रन की जरूरत जीतने के लिए। डीजे यस डीजे फिर एक बार चलेगा मुकाबला शुरू। ऑफ के बाहर रखे थे, अंदर की तरफ लाने का प्रयास। यहाँ पर कवर के नजर में खिलाड़ी तैनात है, वहां पर सिंगल रन मुकम्मल करने का प्रयास था और यहाँ पर देखो सिंगल रन मुकम्मल किया। एक स्लो रन गेंद यहाँ पर पेश की गई। गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन। कृष्णा पाटकर फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर। फिर एक बार अनुभव को लाया गया गेंदबाजी मार्ग के ऊपर। बेहतरीन गेंदबाजी रही थी, लेकिन पहले ओवर में 10 रन खर्च किए। दूसरी गेंदबाजी बिल्कुल दत्ता की लाजवाब गेंदबाजी। कुल मिलाकर 5 रन खर्च किए थे। ब्लॉक कॉल में डालने का प्रयास। कारपेट के सारे खोज के निकाला गेंद को। सिंगल रन मुकम्मल करेंगे। दत्ता आएंगे स्क्रीन के ऊपर, फील्ड करेंगे, वापस थ्रो करेंगे। तब तक सिंगल रन मुकम्मल। सिंगल डबल से काम बन रहा है मैदान में, क्योंकि 30 रनों का फासला है। बिल्कुल इस फासले को तय करने के लिए बिल्कुल 30 गेंद के ऊपर 30 रन, यानी कि सिंगल डबल से काम बनेगा जरूर। और एक विकेट करने का प्रयास यहाँ पर। सिंगल रन मुकम्मल। दूसरे रन का प्रयास रहेगा यहाँ पर, जोखिम भरा, लेकिन सिंगल के ऊपर संतोष। दोनों बल्लेबाज अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। और सिंगल के तहत पारी का स्कोर 18 रनों के ऊपर निकलता हुआ। 12 रनों की जरूरत। कारपेट तारीफ फिर एक बार गेंद निकली बिल्कुल स्क्वायर लेग के काउ कॉर्नर के वहां पर। सिंगल रन फिर एक बार मुकम्मल करेंगे। सिंगल डबल से काम चलाते हुए डिफेंसिव शॉट मैदान के बीच में नजर आते हुए, क्योंकि जानते हैं दोनों बल्लेबाज। फिर एक बार एक लाजवाब स्ट्रोक स्ट्रेट ग्राउंड। सिंगल रन मुकम्मल करेंगे। सिंगल डबल के ऊपर निर्भर दोनों बल्लेबाज। 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 10 रनों की अभी भी जरूरत है जीतने के लिए। 5 गेंदे के ऊपर 5 रन खर्च किए कृष्णा ने। लाजवाब गेंदबाजी। बड़े शॉट के लिए नहीं गए दोनों बल्लेबाज। डिफेंसिव शॉट खेलने का प्रयास, लेकिन कृष्णा की तारीफ करनी होगी। ये देखो गेंद लेग स्टिक के बाहर रखी थी, वहां पर खामियाजा भुगतना पड़ेगा। फाइन लेकर में गेंद निकली सीमारे का पार 6 रनों के लिए। और इस 6 रनों के तहत पारी का स्कोर 26 रनों के ऊपर। मात्र 4 रन जीत के लिए। डीजे शुभ नए गेंदबाजी मार्ग के ऊपर।
स्ट्रेट ग्राउंड, फिर एक बार खेलने का प्रयास, वन बाउंस, खिलाड़ी के हाथों में गेंद और सिंगल दल मुकम्मल। 3 रन की जरूरत जीतने के लिए। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए चौथे ओवर के पहली गेंद का खेल हुआ समाप्त। शुभम एक युवा गेंदबाज है, गेंदबाजी मार्ग के ऊपर, सामने गॉडविन और नितिन की लाजवाब बल्लेबाजी, ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी मैदान के बीच में। फिर एक बार देखो गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। बिल्कुल गॉडविन ने लाजवाब बल्लेबाजी की, 2 छक्के लगाए बिल्कुल। फिर एक बार चलेंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर, शुभम 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। आड़े बल्ले के साथ फिर एक बार घुमाया गेंद को, बिल्कुल गेंद पहुंच चुके हैं सीमा का पार 6 रनों के लिए। यहां से जीत दर्ज करते हुए बिल्कुल श्री स्पोर्ट देवबाग टीम यानी कि हंसिका स्पोर्ट रेड के सामने खेलेंगे। बिल्कुल श्री स्पोर्ट देवबाग टीम